मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मी आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इपिक मतदान कार्ड कशा प्रकारे डाउनलोड करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। चला तर मग बघूया। सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे आणि प्ले स्टोअरवर आल्यानंतर वोटर हेल्पलाईन हे ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला इन्स्टॉल करावं लागणार आहे। त्यानंतर ॲपमध्ये लॉग इन झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे। या ठिकाणी आपल्याला डाउनलोड इपिक याच्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं आपल्याला विचारत आहे की आपल्याकडे मतदान कार्ड नंबर म्हणजेच इपिक नंबर आहे का, तर आहे याच्यावर टिक करून आपल्याला या ठिकाणी मतदान कार्ड नंबर आपला टाकायचा आहे। मतदान कार्ड नंबर टाकल्यानंतर आपल्याला आपला स्टेट निवडायचा आहे, आपलं राज्य निवडायचं आहे। त्यानंतर पुढे आपलं राज्य निवडल्यानंतर फेच डिटेल याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला आपली सर्व माहिती अशा प्रकारे दिसणार आहे। त्यानंतर प्रोसीड याच्यावर आपल्याला क्लिक करून आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय अँड डाउनलोड इपिक याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपला मतदान कार्ड आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल। हाच मतदान कार्ड आपण याची प्रिंट काढून घेऊ शकता। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।